नमस्कार, मी राजश्री. 100 दिवस एका मराठी गृहिणीसोबत या नवीन सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या सुंदर वातावरणात मस्त असं मिस्टरांसोबत झाली आहे. मिस्टरांसोबत फिरायला जाऊन हिरवीगार झाडं, थंड हवा आणि शांत सकाळ. जे दिवसाची सुरुवात यापेक्षा सुंदर काय असू शकते का? तिथं खूप सुंदर असं वाटत होतं आणि वातावरण बघा खूप छान असं हिरवळ वाटत होतं. हे सगळं मी सामावून घेतलंच आहे शूट करून. हे एक माझे मिस्टर म्हणत होते नको घेऊ, पण मी घेतलं. म्हटलं नाही मला आवडतं असं. त्यानंतर मग घरी येऊन थोडा योगा केला आणि त्यानंतर अंघोळ केली. अंघोळ झाली आणि मग मी पूजा करण्यासाठी घेतली. तर हा गुरुवारचा ब्लॉग होता आणि आधी मी ब्लॉग रेसिटेशनसाठी होता म्हणून तो आधी अपलोड केला आणि त्यानंतर हा ब्लॉग मी अपलोड करत आहे. तर आता आज आहे संडे, पण गुरुवारचा ब्लॉग मला शूट केला होता म्हणून मी तो केला. आणि इथे मी बनवत आहे छान असं पेय. म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी खूप वेळा असं 2-3 वेळा दाखवलं होतं माझं रोजचं ड्रिंक. हेल्दी ड्रिंक तयार केलं. लिंबू, आलं, दालचिनी आणि काळी मिरी घालून बनवलेलं हे पेय. आणि लिंबू अख्खा देखील म्हणजे टाकायचा आहे त्यामध्ये. त्यानंतर म्हणजे ना हे ना ड्रिंक खूप छान असतं. आपण ब्रेकफास्टच्या आधी ते पिण्यासाठी. आता 1 ग्लास मी पाणी भरून घेतलं होतं आणि ते अर्धे होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी देवपूजा करून स्वामी समर्थाचा आशीर्वाद घेतला. देवपूजेचं कारण असंच की मी प्रत्येक वेळेस शूट करत असते, पण काही कारणास्तव ते छोटं घर असल्यामुळे मला होत नाही. आणि ही ड्रॉइंग काढली आहे माझ्या मुलाने. सकाळचं वातावरण पहा खूप सुंदर आहे. मुलं वगैरे झोपली आहे. या वातावरणामध्ये अजून काय हवं. आणि खूप सुंदर असा माझा तो दिवस होता. आणि गृहिणींचं म्हटलं की एक सकाळचा दिवस खूप सुंदर गेला, म्हणजे सुरुवात झाली की पूर्ण दिवसच छान जातो. त्यामुळे मी हा ब्लॉग तुम्हाला शेअर करत आहे की प्रत्येक गृहिणी अशीच करत असते का? कुणाकुणांना असं आवडतं. तर देवपूजा तर माझा ना म्हणजे मला आवडतो, पण सकाळी कसं मुलं वगैरे झोपलेले असतात, बिस्तारा वगैरे असतो, त्यामुळे मी त्यांचं म्हणजे हे करत नाही पूजा. पण त्यानंतर इथे थोडीशी जागा मिळाली, त्यानुसार मी पूजा आवरून घेतली. आणि तोपर्यंत माझं दालचिनीचं आणि लिंबूचं पाणी शिजत आहे, म्हणजे छान असं बॉईल होत आहे. आटेपर्यंत ठेवायचं आहे. खूप कडू लागतं, पण तुम्ही पिऊ शकता. थोडं थोडं का होईना प्यायचं. जर तुम्हाला पिऊशी वाटत नसेल तर तुम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर, ब्रेकफास्टच्या नंतर तुम्ही जेव्हा थोड्या वेळाने 20-25 मिनटानंतर तुम्ही ते पाणी घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही थोडंसं कॉफी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं गूळ पावडर टाकू शकता किंवा शुगर तर मी बंदच केली आहे. तर गूळ पावडर टाकू शकता आणि थोडासा लिंबू पिळू शकता दुसरा. त्याने अजून छान टेस्ट येते आणि ब्लॅक कॉफीसारखं छान लागतं. तर स्वामींची देखील पूजा करून घेते. इकडे मी वेगळेच स्वामी समर्थ ठेवले आहे. आरती वगैरे सगळं करून आवरून घेतलं आहे. आणि मला मला असं प्रत्येकजण म्हटलं की मंदिरात स्वामी ठेवायचा नाही. हे खरं सत्य आहे का? कारण मी प्रत्येक वेळेस ऐकलं आहे की स्वामींना कधीही मंदिरात ठेवायचं नसतं. त्यामुळे मी 2-3 वेळा आधी ठेवलं होतं, नंतर मी हे केलं, वेगळ्या जागेवर ठेवलं. तर अशा प्रकारे माझी स्वामींची पूजा झाली. छान असं आवरून घेतलं. खूप प्रसन्न वाटत होतं. आजचा दिवस मला तुमच्याशी शेअरच करायचा होता. आणि मी एक सीरीज घेऊन आले आहे, ते देखील तुम्हाला सांगायचं होतं. तर इथे मी पाणी माझं कमी झालं आहे. आता हे सिप करून चहासारखं अगदी पिणार आणि स्वयंपाकाला लागणार आहे. म्हणजे हे पाणी पिऊन, कॉफी वगैरे टाकून पिऊन तुम्ही रात्री जर जेवणाच्या नंतर पित असाल तर अगदी उत्तम आहे. फक्त यामध्ये थोडंसं तूप टाकायला विसरू नका. तूप टाकल्यानंतर रात्री आपल्या म्हणजे बाथरूमला वगैरे होत नसेल तर त्याने आपलं पोट खूप क्लीन होतं सकाळी आणि फ्रेश वाटतं आणि रिफ्रेश होतो दिवसभर ताजेतवाने. तर आज मी बोटवेचं नाश्त्यासाठी बनवणार इथे पाणी ठेवलं आहे. आणि बोटवे कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की सांगा मला कमेंटमध्ये. माझी तोपर्यंत फ्लावरची भाजी झाली आहे. आता बोटवे देखील झाले आहे. बोटवे शिजवून घेतलं, त्यावर दूध टाकलं, गूळ पावडर टाकली आणि थोडंसं तूप टाकलं. अशानंतर छान केलं. असले दुधाचे पदार्थ बिलकुल नाही आवडत पोरांना. त्यांना चमचमीत ते हे शिजवाने हो पास्ता दे, मॅगी दे. पहिले आपल्या देशात नव्हतं बाबा ते चीज. हो ना.
अमेरिकामध्ये जास्त होतं चीज. चायनीज लोक पण त्यांच्या पहिले तिकडे जास्त होतं बटर. आता सगळीकडे सगळं हम्म. सेम आहे. तेच म्हणलं हेल्दी नाश्ता आहे. गव्हाच्या पिठातच असते ना आणि याने नुकसान पण काय नाही. मग हे उलट मॅगीपेक्षा लय चांगला आहे. ती बाई ट्रेनमध्ये भेटली होती. ती मुलांनी मॅगी मागितली ना, मी काय करते, हे बनवून द्यायचं. आपल्या घरगुती शेवया, मॅगी मसाला फक्त टाकायचा त्याच्यात. म्हणजे त्यांना काय माहिती, त्यांना काय कळतं. मग मी सांगते मॅगीच आहे. नूडल्स म्हणले तरी ते नूडल्स तसंच बनवून द्यायचे. मी पण तशीच बनवते. म्हणजे नवलाचे लगेच माहीत पडते यांना. अगं हे तुला गलत साबित करते. हे लेकर तुझे लय एक्स्ट्रा आहे. गावाला एवढंच आहे की ते बनवलं परातभर शेवया घ्यायच्या. गावाला बाय लोक सांगतात की त्याच्यावर थोडंसं दूध घ्यायचं. हां दूध थोडंसं दूध परातभर अयो शेवया घ्यायच्या परातभर, त्याच्यात दूध, घरचं दूध ना, बद वाटायचं की त्याच्यात साखर टाकायची की तूप टाकायचं दुनियाभरचं असं बरोबर. मग हे का मी पण 10 रुपयाचं तूप आणून टाकलं. आणि ते खायचं. चमचे कुठे होते त्यांना? ओतून चावून चुरून खायचं. नाही असं हाताने खायचं. आणि मशीन सारखे दिसतात. मशीनमध्ये बनवतात वाटतं. म्हणजे शेवग्यामध्ये. नाही, पहिले बोट वेगळेच होते, जाड होते. ते जाड पण बायकांना त्याला सुगरण होत्या. एक लेवलचे यायचे ते. सेम. एक छोटा एक मोठा अजिबात नाही. मग मोठे मोठे बनवायचे. अच्छा बनवून अशा फेकायच्या ना, तर सेम असे एका सारखे असे बोटवे असे हात चालायचे त्यांचे असे असे असे. हा. टॅलेंट. सगळं हातानं होतं ना पहिल्या बायकात. कुटके टॅलेंट. आणि ते डोळे बंद पण करायचे. ते हा. सवय लागलेली. मटके भरभरू ठेवायच्या मला बनवून. आता हिचं बनवायला जायचं. हा त्यानंतर मी पाहत होते की मी जाडी वगैरे तर झाले नाही ना, म्हणून पहिलेचे ड्रेस घालून पाहिले. छान वाटत होते, पण जरा असं वाटत होतं की जाड खूप झाले आहे, लोअर बॉडी खूप वाढली आहे त्यामुळे. आणि अशा प्रकारे माझं छान असं शूट करून घेतलं आहे. व अशा छोट्या छोट्या क्षणांसाठी माझा दिवस आनंदात गेला. जर तुम्हाला असे साधे खरे आणि मनापासूनचे गृहिणीचे ब्लॉग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया ब्लॉग 2मध्ये. यामध्ये मी तुम्हाला काही दाखवणार आहे. त्या आजची क्लिप बघा. माझी मुलं म्हणजे एकमेकांना असं आजी आहे म्हणून किती छान हा मला क्षण जोपासायचा होता आणि हा कॅप्चर करून ठेवायचा होता. मला खूप आवडत होता असे क्षण. उद्याचा एकादशी स्पेशल ब्लॉग नक्की येणार आहे, तर स्टे ट्यून. मस्त रहा, छान रहा. थँक्यू फॉर वॉचिंग.